ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईचा गड गणेश नाईकांनी राखलाय। एक हाती सत्ता मिळवत नाईकांनी एकनाथ शिंदेंना मोठा दणका दिला। नवी मुंबईच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि नाईकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप रंगत होते। दोघांमधील टीका वैयक्तिक पातळीवरती गेली होती। त्यामुळे ही निवडणूक नाईक विरुद्ध शिंदे अशीच पाहायला मिळाली। या लढाईमध्ये अखेर नाईकांनीच बाजी मारली। इथे राजकारण कसं रंगलं आणि नाईकांनी शिंदेंवर कशी मात केली पाहूया। आणि उद्याला आमची सत्ता येणारच आहे। त्याच्यानंतर त्या झोपट्यांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास लोकांना पूरक असा आम्ही करू, हा विश्वास त्या ठिकाणी देतो तुम्हाला। नाईकांकडून शिंदेंचा टांगा पलटी, घोडे फरार। नवी मुंबईत नाईकांनी राखला गड। भाजपला स्पष्ट बहुमत, शिंदेंची ही ताकद वाढली। नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईकांच्या लढतीत नाईकांनी एकनाथ शिंदेंचे टांगा पलटी आणि घोडे फरार अशी स्थिती केली आहे। नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईकांनी एक हाती सत्ता मिळवत शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय। बहुमताचा 56चा आकडा पार करत 65 पेक्षा अधिक जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेत, तर शिंदेंना 40च्या आसपास जागा मिळाल्या। तब्बल 10 वर्षांनी पार पडलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत नाईक आणि शिंदेंमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं होतं। नवी मुंबईत नवं सरकार असा नारा देत शिंदेंनी एकसंघ लढू असं आवाहन करत संघ परिवार आणि भाजपच्या नाराज नेत्यांना साथ घातली होती। त्यावर वरिष्ठांनी सांगितलं तर शिंदेंचा भ्रष्टाचार बाहेर काढेन, त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करणार असं प्रतिआव्हान नाईकांनी दिलं होतं। म्हणजे तुम्हाला अडचणीत घालायच्या। आता कोणा पत्रकार विचारतात का हे काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस, म्हटलं प्रश्न कुठे आहे? हे बोलतोय माझ्या जबाबदारीवर बोलतोय, आणि त्याची काय जी जबाबदारी होईल ना ती गणेश नाईक घ्यायला सामर्थ्य आहे। माझं म्हणणं आहे की आम्हाला छेडू नका, आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे। नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू, की टांगा पलटी करू, कुठे काय घोडा फरार करू त्याच्यावर मी काय सध्या बोलू इच्छित नाही। मी योग्य वेळेला नक्की बोलेन। अच्छा, पण युतीमध्ये असताना एवढी आक्रमक भाषा काय वाटते? त्याचं काय आहे, ज्याची त्याची हा त्याचा विषय आहे। अच्छा, मी त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातलेलं आहे। बरं, अच्छा, काय बोलले मुख्यमंत्र्यांनी? आश्वासन दिले मुख्यमंत्री म्हणाले मी ती बाब गांभीर्याने घेतो, ही गंभीर बाब आहे। काहीही झालं तरी नवी मुंबईची निवडणूक युतीत लढवायची नाही असा चंगच जणू नाईकांनी बांधला होता। भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून दबाव वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन नाईकांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांना स्वतंत्र लढण्यासाठी राजी केलं। निवडणुकीत पूर्ण स्वातंत्र्य द्या, भाजपचा महापौर निवडून आणतो असा नाईकांचा सुरुवातीपासूनचा दावा होता। या निकालातून त्यांनी आपला दावा खरा करून दाखवलाय। एकनाथ शिंदेंवर थेट प्रहार करत नाईकांनी ही निवडणूक गाजवली। नवी मुंबईत नाईकांपेक्षा शिंदे आक्रमक राहतील असा अनेकांचा अंदाज होता, पण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून नाईकांनी शिंदेंचा एकेरी उल्लेख करत शिंदेंना आव्हान दिलं होतं। शहरातील पाणी आणि भूखंड पळवणारी टोळी म्हणूनही नाईकांनी शिंदेंवर हल्ला चढवला। एक व्यंगचित्र काढलं, मी त्या भूमिकेशी सहमत नाही। या अशा गोष्टी होता कामा नयेत आणि कुठेच होता कामा नये। इथं मित्रपक्षाचे लोक आहेत, परंतु विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टी केल्या असतील, त्यांची निंदा नाराज करणारे सुद्धा लिखाण म्हणा, वक्तव्य म्हणा किंवा असं व्यंगचित्र आता कामा नयेत अशी माझी भूमिका आहे। त्याला लढाई संपली, शत्रुत्व संपलं, लढाई संपली, शत्रुत्व संपलं, परंतु ज्या गोष्टी करता मी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या गोष्टीचा विषयी माझा जो रोख आहे मी मगाशी स्पष्ट केलाय। या युनिफाईड DCR हा जनतेच्या हिताकरता जो जितका गरजेचा तेवढा नक्कीच मिळाला पाहिजे। दरम्यान नवी मुंबईचं नवं सरकार असं निवडणूक कॅम्पेन शिंदेंनी आखलं होतं। त्याला नवी मुंबईकरांनी जुनं तेच सोनं असं प्रत्युत्तर देत नाईकांनी नवी मुंबईची सत्ता पुन्हा एकदा काबीज केली आहे। असं असलं तरी 40 पेक्षा जास्त जागा मिळवत शिंदेंनी नवी मुंबईत आपली ताकद दाखवून दिली आहे।